राज्य शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने कर्जमाफी शेतकऱ्यांची करण्याची ठरवलं आहे, परंतु शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी शेतकरी नेते आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल की आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा प्रकारे व्हावी असं वाटतं? नाही, 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आघाडीचे नेते म्हणून घोषणा केली होती की शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार। 7/12 कोरा याचा अर्थ शेतकऱ्याचं मध्यम मुदतीचं कर्ज, मग ते पाईपलाईनला काढलेलं असेल किंवा गोटा बांधायला काढलेला असेल किंवा बैल घेण्यासाठी काढलेलं असेल, ही ट्रॅक्टरचं कर्ज असेल, ही सगळी कर्ज त्यात आली। आणि शिवाय पीक कर्ज ही सगळी थकीत असणारी सगळी कर्ज माफ, म्हणजे 7/12 कोरा असा अर्थ त्याचा होतो। असं त्यांनी 7/12 कोरा 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 असं 3 वेळा सांगितलं, परंतु जी अंमलबजावणी ती करायला तयार नव्हते। म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही नागपूरला 2 दिवस राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बैठकीला आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की 30 जून 2026च्या आत आम्ही संपूर्ण 7/12 कोरा करणार। आणि आज त्या शब्दापासून ते लांब जात आहेत आणि त्याला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन गोंडसपणे नाव दिलेलं आहे, लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये काय झालं हो, अहिल्यादेवींनी जे पानवटे बांधले ते पानवटे बांधत असताना अमुक या लोकांनीच किंवा जनावरांनीच या पानवट्यातलं पाणी प्यायचं, दुसऱ्याने प्यायचं नाही असे काय निकष लावले होते काय, काय नियम लावले होते काय? ज्यांचं नाव देत आहे त्यांची कारकीर्द कशी होती बघा, त्यांनी कशा पद्धतीनं राज्यकारभार केला बघा। आणि अहिल्यादेवींचं नाव घेऊन तुम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची फसवणूक करता हे योग्य नाही। कारण 2019ला ज्यांना कर्जमाफीचा लाभ झालेला आहे त्यांना यावेळी फक्त ते 50,000 देणार। याचा अर्थ काय, एक लक्षात घ्या की ज्या शेतकऱ्याचं कुठलंच उत्पन्नाचं साधन नाही तो तोट्याची शेती करून अजून तोट्यात गेलेला आहे। कारण सरकारच्या धोरणामुळंच सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कुठल्याच पिकाला भाव नाही आणि उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये त्याला शेतीमाल विकावा लागल्यामुळं तो तोट्यात गेलेला आहे, नैसर्गिक आपत्तीमुळं तोट्यात गेलेला आहे। मग 19ला त्याला एकदा माफी दिली, मग आता द्यायचं नाही, हा न्याय कुठला? मुळात तो शेतीवर अवलंबून आहे म्हणून 19लाही तोट्यात गेलेला होता आणि आताही तोच तोट्यात गेलेला आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याला कानाला धरून बाजूला काढायचं, अजून बाकीचे निकष लावायचे, मध्यम मुदतीचं कर्ज धरणार नाही म्हणायचं आणि ह्या सगळ्या ज्या कोलांटउड्या घेतल्या आहेत, नियमित कर्जदार जे आहेत त्यांनी 1 वर्षाच्या आतच कर्ज परतफेड केली असेल तर द्यायचं। ऊसासारखं पीक, द्राक्षासारखं पीक, केळीसारखं पीक 1.5 वर्ष पीक कर्ज त्याचं परत येत नाही, मग ते नियमित कर्जदार नाही आहेत काय? म्हणजे वेळेत बँकेनं दिलेल्या मुदतीत कर्ज परत करून सुद्धा जर ते नियमित कर्जदार नसतील तर मग नियमित कर्जदार कोण? ह्यासारखे अनेक प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतात। 3 सलग 3 वर्ष कर्ज परतफेड केले असेल तरच तो नियमित कर्जदार। आता जर का एक पिकच 1.5 वर्षाचं असेल तर 3 पिकं 3 वर्षात कशी होतील, 3 कर्ज कशी होतील? एवढा साधा, म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी यातून बाहेर पडावेत, या माफीस पात्र राहू नयेत, अशा प्रकारची सगळी रचना त्याच्यामध्ये केलेली आहे। परदेशी नावाचा कायम परदेशी असणाऱ्या अधिकाऱ्याकडनं हे सगळं करून घेतलेलं आहे। त्याला ग्राउंड रियालिटी काय तुमची भूमिका काय असणार? कारण शेतकऱ्यांना आम्हाला हे मान्यच नाही, कारण 35,000 कोटी रुपये कर्जमाफी म्हणतात, परंतु ते 7-8 हजार कोटीच्या वर जात नाही आणि जात असेल तर कसं जातं ते आकडेमोड करून त्यांनी सांगावं। जर पूर्ण कर्जमाफी झाली नाही तर तुमच्या शेतकरी संघटनेची भूमिका काय असणार? नाही, आम्ही गप्पा बसणार नाही, आम्ही त्यांचं घोषणापत्राची वाट बघायला लागलोय। कारण पुन्हा आणि पुढची तारीख त्यांनी घेतली, आज खरं तर ते व्हायला पाहिजे होती, परत 5 जुलै नंतर ते म्हणतात। खरं तर बजेटमध्ये तरतूद केलेली असताना राज्यपालांची परवानगी घ्यायचं काही कारणच नव्हतं, तरीसुद्धा राज्यपालांचं नाव पुढं करून आणि वेळ मागतायत, याचा अर्थ यांना द्यायचंच नाही, दिलं तर। आणि मग त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे, कारण अनेक शेतकरी ज्यांना नियमित कर्जदार आहेत मध्ये बसण्याची शक्यता आहे, त्यांनी असं नियोजन केलं होतं की 30 जूनला कर्ज परत करण्यापूर्वी 50,000 रुपये सरकारचे येणार आणि राहिलेले आपण कर्ज भरायचं, अशा पद्धतीने केलं होतं। त्यांनी आता पैशाची व्यवस्था केली नाही आणि ते पैसे कमी पडले, त्यामुळं ते आता थकबाकीदार जाणार। म्हणजे नेमकं शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळायचं काम चालू आहे, हे आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही रस्त्यावर उतरू।
शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे आणि शेतकरी कर्जमाफी पूर्ण झालेल्याशिवाय गप्प बसणार नाही असे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.